वंदे भवसनानंद ब्रह्मानंदात पितरं योगी निजानंद. बरं, कोणता श्लोक चालू आहे आपला? जमते का वाचणं? देहादे प्रतिकूलेषु द्वेषस्तुल्योदयोरपि द्वेषं कुर्वन् योगी चेत् अविवेके तादृशः. योगाने विवेकाच्या समाप्त दाखवतात. योगाने जे प्राप्त होतं ते विवेकाने प्राप्त होतं. जे विवेकाने प्राप्त होते ते योगाने प्राप्त होतं. मग योगाने काय प्राप्त होत असतं त्याचा निर्णय ते समता दाखवायची. दोन मार्ग आहे ना आत्महिताचे. एक योग आणि ज्ञान, त्याला विवेक असं म्हणतात. त्या दोघांमध्ये समता आहे. पुढचा श्लोक. द्वैतस्य प्रतिपादनं तु व्यवहारे द्वयसमं समाधौ नेति चेत् तद्वत् अद्वैत तत्त्वविवेकिनः. हे पहा, योगाला राग द्वेष नसतात, विवेकाला सुद्धा राग द्वेष नसतात. कारण त्याची प्रीती विषयावर नसते, आत्म्यावर असल्यामुळे. विषयावर जर प्रीती असेल तर मग राग द्वेष, आणि आत्म्यावर जर प्रीती असेल तर राग द्वेष नाही. म्हणून योगाच्या ठिकाणी राग द्वेष नाही, विवेकाच्या ठिकाणी सुद्धा काही नाही, राग द्वेष नाही. पुढचा योगा. मग योगी पुरुषाला समाधीमध्ये द्वैताचं भान नसतं. समाधी अवस्था तुम्हाला गेलं की योगाची अंतिम अवस्था कोणती आहे? समाधी. त्या द्वैताचं भान आहे का तिथे? नाही का? त्या समाधीचं वर्णन करते. पाय, एखादा मनुष्य बेशुद्ध पडला त्याला द्वैताचं काय नाही. एखादा ऍक्सिडेंट झाला म्हणजे, मार लागला म्हणजे माणसं बेशुद्ध पडतात, उचलून कुठे घेऊन जात असतात, दवाखान्यात, रुग्णालयात. आणि पुढे मग शुद्धीवर आला तर म्हणतो मला इथं कुठे कोणी आणलं म्हणून. त्याला द्वैताचं काय नाही. ऍक्सिडेंट कुठे झाला त्या गावाला, आणि तो म्हणतो मला इथं कोणी आणलं, त्याला त्याचं काय बेशुद्ध अवस्था. एखाद्या भ्रमाची अवस्था असते, माणसाला काही समजत नाही. अशा या द्वैत भानाच्या अवस्था. झोप नावाची अवस्था आहे, द्वैताचं भान आहे तिथे. आपण कुठे झोपलेलो आहोत, केव्हा झोपलेलो आहोत याचं काही नाही. 5 मिनिटाकरता झोपा करता जातो, एक दिवस झोप. आमच्या वेळेला एक विद्यार्थी होता, तो रविवारी झोपला, मंगळवारी उठला. त्याला म्हणा अरे आज सोमवार आहे की? तर म्हणला नाही, मंगळवार आहे की. मग त्याला त्या दिवसाचं काही नाही भान नाही. त्याचा योगाला द्वैताचं भान नसते. आणि विवेकाला सुद्धा विवेकामुळे बरं का द्वैताचा निराश झालेला असतो. ज्ञान आहे द्वैताचा काय करून टाकते. तसे विचार होता प्रपंच सहजी. जोपर्यंत विचार होत नाही तोपर्यंत मामा कोणाचा आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मजा मारून घेतो. एकदाला विचारलं, म्हणलं मामा कोणाचे आहे? मालकाचे आहे का? नाही. मालकींचे आहे का? नाही. मग आहे तरी कोणाचे? म्हणलं गाव मामा म्हणतात. समजा त्याला द्वैताचं भान म्हणतात. ते वेदांत शास्त्र. मग योगी पुरुषाला द्वैताचं भान नसते, विवेकी पुरुषाला द्वैताचं काय नसते. पुढे अस्माभिः अद्वैतानंद नामके अध्यायी कृते सर्वं अप्यतिमंगलम्. आता शेवट करतो त्या प्रकरणाचा. मला दोघांचे साध्य एकच आहे की मार्ग भिन्न, पण पंढरपूर सरळ दिंड्यात पंढरपूर वेगळं वेगळं आहे. देव वेगवेगळा आहे का तोच आहे. दिंड्या वेगळ्या, साध्य त्याप्रमाणे जे योग्याचं साध्य आहे तेच विवेकाचं साध्य आहे. म्हणून आता काय व्हावं, परमार्थ म्हटल्यानंतर बरं का सगळं मंगल होणे, नाही का. श्री विठ्ठलाचे नाव आधी मंगल आणि अमंगल. जय जय देव निर्मल निज जन अखिल. परमार्थामध्ये काय सगळं मंगल आहे. आणि तुझ्या संसारामध्ये मंगळाचे अंकुरी
आणि पळे मंगळाची पारी. मंगल म्हणतो एका राजाला मुलगा होऊ नये, मग झाला बघा मुलगा. साखरपाटा असं करा तसं करा, नाही का. न होणाऱ्या माणसाला मुलगा झाला, नाही त्या आनंदाची मग काय विचारतो बा. लगेच काय झालं त्याच्यात हे दाखवायचं लोकांना, प्रदर्शन वगैरे. इकडे जन्माला आलं ते जिवंत होतं आणि कोणत्या कारणामुळे संपलं कोणाच माहिती. तिकडून निरोप आला, मंगल काय वाटतं म्हणलं. म्हणलं ते पोरा जन्माला आलं. म्हणलं ते मेलं की. मंगळाचे अंकुरीत सवेची मंगल पोळी. संसारातलं मंगलच आहे का, त्याला काही मंगल बनता येत नाही. तेव्हा मंगल स्वरूप कोण आहे? परमात्मा. मंगलम भगवान विष्णू, मंगलम पुंडरीकाक्ष. म्हणून ज्याचं द्वैताचं भान हरपलेलं आहे, द्वैताचा ज्याला राग नाही, द्वेष नाही, अशी जी अवस्था आहे त्याला खरं मंगल म्हणतात. आमच्या या प्रकरणामुळे तुमचं काय व्हावं? मंगल व्हावं. मग कशा करता हे 12वं प्रकरण आहे. आत्मज्ञानामध्ये मंगलता. आत्मा कसा आहे? सद्रूप, पुढे पुढे आनंद स्वरूप आहे. हे तीन तर आहेच आहे, प्रश्न त्याच्यामध्ये. परमात्मे अनेक आहे काही एक आहे आपण सांगतो ना. इतर दर्शन कारण आहे ना, ते तत्वामध्ये, तत्व निर्णयामध्ये चुका करून बसले. एकच तत्व असताना त्यांना एक लोक 16 आणि 7 मारून बसले. त्या तर्क संग्रहामध्ये किती आहे? 7 पदार्थाचा, 7 पदार्थ, 9 द्रव्य मानले, 7 आणि 9 16 पदार्थ. त्यांचा आत्मा जड स्वरूपाचा आहे. तो चेतन किंवा होत असतो मनाचा संयोग झाला. मुळामध्ये स्वरूपाने येत नाही. एकाच आत्मा कसा आहे? चांगलं शास्त्र आहे ते. प्रत्येकाचे विभिन्न विभिन्न मते असतात. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये आत्मा किती आहे? परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? सद्रूप, चिद्रूप आणि आनंद. सगळ्यात सजातीय भेदरी असं ज्ञान झालं. आत्मज्ञान आहे संतांची माझी. मंगलाला काही कमी आहे का? समुद्रामध्ये पाण्याला काही कमी आहे का? सूर्याच्या ठिकाणी प्रकाशाला काही कमी आहे का? लक्ष्मीच्या ठिकाणी गरिबी येते का कधी? बरं का? सोनिया गांधीला काही कमी आहे का? त्याचं काय आहे सगळं. अशा रीतीने अशी अवस्था प्राप्त होणार. जय जय देव निज जन अखिल जन्मजरा जलद झालं. तर या सगळ्या अनिष्ट ह्याच्यातून निवृत्त. संसारातलं मंगल आहे, मंगल म्हणता येत नाही. मंगळाच्या पाठीमागे काय लागलेलं आहे? अमंगल लागलेलं. पुढे सदा पश्यत निजानंद अपश्यत अखिलम जगत अर्थात योगी तरी संतुष्टो वर्धताम भवान. आता शेवटचा श्लोक आहे. एकाचाच मंगल व्हावं का सगळ्याचं मंगल व्हावं? सूर्य एका करता असतो का सगळ्या करता? आकाशातून ढगाचं पडलेलं पाणी एका करता आहे का? आणि आपल्या करताना एखादा माणूस पाणी भरत आहे, पाणी भरतो का? तुझा नळ आहे का? हो, पण थोडं पाणी काय मग काय त्याचं हे देणार आहे का? टॅक्स देणार आहे का? मग घरचा नळ कोणाकरता आहे? आपल्याकरता. आणि जनरली असेल तो घरचा दिवा कोणाकरता? आपला इथे बल्ब बसला कोणाकरता? दुसरा माणूस जरा हे करता बिल देतो का तू? चालला आपला वाचायला. आणि सूर्य हा कोणाकरता असतो? जगा ब्रह्मांडाला प्रकाश देण्याचं सामान. त्याप्रमाणे तत्वज्ञानामध्ये सर्वांना मंगल करण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? आत्मज्ञानाला आहे. कारण त्याला राजविद्या असं म्हटलेलं आहे.
कोणती विद्या? नरेंद्र मोदी कोण आहे मग? राजा आहे. आपल्याला सही करता येते, आपल्या सहीला कोण विचारतो? त्यांच्या सहीचा जगत विचार करते. माझं आत्मज्ञान आहे. सगळ्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ ज्ञान कोणतं ज्ञान आहे? अध्यात्म ज्ञान, नित्यात्म, एकच ज्ञान. बाकीचे सगळे काय? मोरा अंगी असायचे. मोराला किती डोळे असते? 1000. आणि 2 डोळे नसेल तर काय उपयोग? त्याचा आत्मज्ञान नसेल तर काय उपयोग आहे? म्हणून त्या आत्मज्ञानामध्ये सर्वांचं मंगल होते, हा शेवटचा श्लोक आहे, नाही का? त्याची सुरुवातच अशी आहे. मंदोदयकारी काय करत, उत्तम अधिकारी आहे योगानंद ब्रह्मानंद, मध्यमाधिकारी योगानंद. अशा रीतीने सर्वांचं काय व्हावं? मंगल व्हावं. शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं. वाचा की परत. ब्रह्मानंद विदे ग्रंथे मंदानुग्रह सिद्धये द्वितीयाध्याये तस्मिन् आत्मानंदो विवेचितः. म्हणून या अध्यायामध्ये आत्माचा आनंद स्वरूप आहे. पराप्रेमाचा विषय कोण आहे? जेव्हा आत्मा परानंद म्हणलं, प्रेम कुठे आहे बरं? हे बा, त्याच्याकरता प्रत्येक माणसाला आपण नसावं वाटतं का असं वाटतं? हेच प्रेम आत्म्यावर सदुरपद आहे ना. कोणाही माणसाला वाटत असते न मरणे निर्विवाद जगापुरी, मरायला जरी टेकला तरी सुद्धा हे आत्मघात करणारी असतात ना. मग कोणा विहिरीत उडी घेतात, कुठे घेतात, तरी पण सुद्धा आत्मघात करण्याकरता चालले. म्हणलं माझ्या चपला विसरल्या, घेऊन ये की. चालली कसं करता? आत्मघात करणे. चपलाची आवश्यकता कसं कठोर होतं ना. मग सिद्धांत कोणता निघतो? प्रत्येक माणसाला अमरत्वाची काय आहे? इच्छा आहे. ते अमरत्व कशाने प्राप्त होत असतं? तत्वज्ञान आहे. त्यालाच मंगल असं म्हणत असतात. सगळ्या जगाचं काय व्हावं? मंगल व्हावं. एवढ्या करता जे आत्मज्ञान आहे यालाच प्रेम म्हणतात. सगळ्या प्रेमाचा विषय कोण आहे? आणि जिथे प्रेम असते तिथे आनंद आहे. प्रेम नसेल तिथे काय नाही, आनंद नाही. आहे काय? आता पुढचं सांगायचं आहे. पुढचा आता अद्वैत आनंद आहे का? एक ब्रह्मानंद 11वं प्रकरण, आत्मानंद 12वं प्रकरण, अद्वैत आनंद, आणि पुढे विद्यानंद, आणि शेवटचा कोणता आहे? म्हणजे एवढी किंमत कमी करून टाकली. विद्येच्या विषयाचा सुद्धा आनंद आहे. त्याचं विवरण 11व्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. विचारसागरात गोडवर नाही वा. त्याच्यामध्ये आत्माचा आनंद स्वरूप आहे. त्याच्याकरता खूप विचाराने केलेलं आहे. विषयामध्ये आनंद नसून कोण आनंद स्वरूप आहे? आत्माचा. विषयाचा आनंद कसा नाही? एखादा कीर्तन करायचं असलं विषयाला, हा उपयोगी पडतो ना. नतेश्वरामध्ये हेही संस्पर्शच्या भोग आज्ञांचं म्हणतं कोणते? मग त्याच्याकरता तुम्हाला जर व्याख्यानाला वही बी आली, मग विषयापेक्षा आनंदापेक्षाही आत्मा आनंद अधिक रूप आहे. हे कशावरून सिद्ध करायचं? तुकोबाराची गोष्ट सांगायची. विषयानंदापेक्षा सुद्धा आत्मानंद श्रेष्ठ कसा? म्हणजे तुकोबाराच्या घरी जिजाबाईचा भाव आला होता. कधी जाईल जेवणही पण आला. म्हणजे भावाकरता तिने पक्वान्न तयार करण्यात
तुकोबराय म्हणायला लागले, म्हणले आता काय सांगावं, देव गाद पाहुणा आला तर ती काय करते, कन्या करते. तुकोबरायने सांगितलं तुझा भाऊ आला तर म्हणलं श्रीखंड करत. माझा पाहुणा आला तर कन्या कर. म्हणलं तो पुन्हा श्रीखंड केलं तर पुन्हा पुन्हा येईल की. त्याची खोड मोडली पाहिजे. माझा खीर केली होती, तिचा भाऊ केल्यावर बोट लावत नाही बघा. आणि तुकोबराय काय चाललं होतं, वाट्या खिरीचा आनंद आहे का नाही, पण खिरीचा आनंद आहे तुकोबाला माहिती नाही का. मग कोणत्या आनंदात आहे, सुखे सेव गाऊ राम राम. मग कोणत्या आनंदात आहे, ब्रह्मानंद. मग ती विचारते ना, म्हणलं इतकी मोठी शिर खाल्ली तुम्हाला कळालं नाही याच्यात साखर नाही म्हणून. ते म्हणलं आम्हाला काय माहिती. मग कोणत्या आनंदात विसर पडलं, ब्रह्मानंद. त्याच्याकरता ते 11वं प्रकरण आहे. विचार सागरामध्ये याचा विषय, विषयात आनंद आहे, भ्रम आहे. काय भासतोयची वाट, काय विषय काय करत असतात, नाही फक्त निमित्त मात्र. बहिर्मुख कृती काय करतात, एवढंच काम करतात. आणि त्याच्यात आत्म्याचं प्रतिबिंब पडत. कोणत्या वृत्तीत, अंतर्मुख कृती. आत्म्याचं काय पडते, आभास पडत. आणि आत्मा दुःख रूप आहे का आनंद रूप आहे. मुळात आनंद कोणाचा आहे, तो आत्म्याचा. आणि वाटतो कोणाचा, ते कुत्र्याचं उदाहरण दिलं होतं ना, ते रक्त कोणाचं आहे, कुत्र्याचं. वाटते कोणाचं, भ्रांती म्हणतात. विचार सुख आहे ही भ्रांती आहे. ज्याची भ्रांती निवृत्त झाली त्याला मुक्त म्हणायचं. लोक महाराजांचं सुखेचे त्याच्यामुळे आपली भ्रांती आहे म्हणून आपली जाव विषय बोडी भुलले ना याची काय खातो आम्ही, कैसे लागते. म्हणून आनंद कोणाचा आहे तो, त्याच्यामध्ये आत्माच किम स्वरूप आहे. आणखी त्याचं वर्णन आहे, पण त्याचा विचार नाही का. 13वं प्रकरण आहे ना. तेव्हा जगत नसून ब्रह्मस्वरूप कसं आहे, त्याला अद्वैत आनंद म्हणतात. गोड प्रकरण आहे, त्याचा विचार कधी करू. नाही, पहिला एक श्लोक म्हटला होता, योगानंद प्रोक्तो यस आत्मानंद इष्टताम कथम ब्रह्मत्व एतस्य सद्वयस्येति चक्षुः. आता आम्ही अद्वैत आनंद तुम्हाला सांगणार आहोत. त्याच्या योगाने तुम्हाला संतुष्टता भान कर, तुम्ही आनंद स्वरूप व्हाल, असा असलेला जो अद्वैत आनंद. आता एक अद्वैतच कसं आहे, ते विचारसागराचा 5 तरंग आहे ना, बरोबर याला जुळतो. विचारसागरामध्ये द्वैत सत्य का, मग शेवटी काय निर्णय केला, त्याचा अद्वैत सिद्ध आहे. मावळ भीत नवल उदयला. विश्व हे विश्व नसून भास आहे, कसा भास आहे वगैरे वर्णन करणार आहे. त्याचा प्रकार कधी याचा, उद्या सांगायचं. विजेला प्रार्थना करायची, जात नका जात.